माझी इथे आतू भेटली मला. ही माझी आतू सोमट्यावरून आलेली आहे. चालत आलीस ना? चालत ही सगळी माणसं आमच्या सोमट्याची माणसं भेटली मला इथे. सगळी माणसं चालत आले चारवटीवरून ना. चारवटीवरून आधी चालत आले. आधी काय मान्य आहे? थांबले. हा आजचा तिसरा दिवस आहे. एवढ्या कडकड्या थंडीत नाईटला आम्ही थांबून आणि इथे आमचा हा संघर्ष म्हणजे आमची मेहनत आता आलोय. तर सरकारकडून काय आम्हाला उत्तर भेटेल. Hello guys, channel to welcome. Hello channel. सो फायनली प्रशासकीय कार्यालय इथे आम्ही सगळे आदिवासी माणसं जमा झालेत आणि अजून काय आम्हाला सरकारपासून काय अजून आम्हाला काय भेटलं नाही. म्हणजे जी आमची मान्यता आहे, जी आमची गरज आहे, माग आहे, ती पूर्ण अजून झाली नाही. तर बघू किती टायमात आम्हाला माग भेटते आमची पूर्ण होते. तिथपर्यंत आम्ही आदिवासी लोक इथेच आम्ही रस्त्यावर राहणार आणि जर आम्हाला इथे माग पूर्ण झाली नाही तर आम्ही अजून पुढे कदम उचलणार आहे. तर आदिवासीची जी माग आहे पूर्ण झालीच पाहिजे. चारोटी ते मनोर ते पालघर आणि कार्यालयाजवळ येऊन आम्ही थांबलोत आणि आता आम्ही सरकारकडे आशेने आलो. तर आता सरकार काय बोलतं बघूच. आता आम्हाला जे आमचं जी मागणी आहे ती पूर्ण करतो की नाही ते तुम्हाला बघायला भेटेल. तर इकडे अशा प्रकारे बघू शकता पूर्ण माणसं येऊन असे रस्त्यावर साईडला जिकडे तिकडे येऊन बसतात आदिवासी लोक. तर आदिवासींची जी मागणी आहे ती पूर्ण झालीच पाहिजे. जिथपर्यंत आदिवासींची मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही ह्या रस्त्यावरून उठणार नाही. आणि आमचा कदम असा जर आम्हाला जर मागणी भेटली नाही तर आम्ही पुढे पण जाऊ शकतो. तर बघू शकता आमच्या आजी आजोबा सगळे इकडे आलेत आणि असे खूप लांबून आलेत असं प्रकारे. ही बघ माझी इथे आतू भेटली मला. ही माझी आतू सोमट्यावरून आलेली आहे. आतू चालत आलीस ना? चालत ही सगळी माझी आमच्या सोमट्याची माणसं भेटली मला इथे. तर सगळी माणसं चालत आले चारवटीवरून ना. चारवटीवरून आधी चारवटीवरून चालत आली. तर आधी तुझी काय मागणी आहे? पोटाला जमिनीसाठी तर अशा प्रकारे आदिवासीची माग आहे. आदिवासीची माग पूर्ण झालीच पाहिजे. सरकारने माग पूर्ण केलीच पाहिजे. कारण की आदिवासी परंपरा आहे. आदिवासी हे नाव कशाला दिले? कारण की आधीपासून मानव आहे तसं. तर आदिवासींची जी माग आहे ती पूर्ण झालीच पाहिजे. तर त्याच्यासाठी सगळं आदिवासी मेळावा इथे आम्ही कार्यालयाजवळ आम्ही येऊन थांबले. हा आजचा तिसरा दिवस आहे. एवढ्या कडकड्या थंडीत नाईटला आम्ही थांबून आणि इथे आमचा हा संघर्ष म्हणजे आमची मेहनत आता आलोय. तर सरकारकडून काय आम्हाला उत्तर भेटेल आम्ही त्याची वाट बघतो. तर लवकरच भेटायला पाहिजे. कंटिन्यू बघा तुम्हाला दाखवतो पब्लिक आदिवासी पब्लिक किती आले आणि किती. आणि तिकडे भाषण चालू आहे माझ्या पाठमागे तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे खूप सारे पब्लिक आहे. आदिवासी लोक अशा प्रकारे आले. तर मला अजून दाखवतात आणि अजून तर लोक येतातच. हे बघा इकडनं अजून तर लोक येतात. अजून खूप सारे ते 2020मध्ये जे लॉकडाऊन झाले त्याचप्रमाणे हे 2026मध्ये लॉकडाऊनसारखंच होईल. जिथपर्यंत आदिवासींची माग पूर्ण होत नाही तिथपर्यंत लॉकडाऊनसारखं राहील. तर आम्ही पुढे पण कदम उचलणार आहेत. तर आमची माग पूर्ण झालीच पाहिजे. तर तुम्ही कंटिन्यू बघा. दोनशे रूट आणि इकडे भाषण चालू आहे ते. आणि इकडे हे बघा असे आजी आजोबा सगळे बसून आणि आशेने वाट बघत आहेत की आम्हाला उत्तर आमची जी मागणी आहे ती पूर्ण कधी होईल असं. आणि मागणी पूर्ण झालीच पाहिजे. तर तिकडे तुम्हाला दिसत आहे मध्ये इकडे भाषण चालू आहे. थोडंसं ऐकू आपण. गेल्या 100 वर्षापासून कसतो. पूर्वीचे मालक आपणच. पण ब्रिटिश काळामध्ये हे सर्व इंग्रजांनी जमिनीची मोजणी वगैरे करायला लावली. आपले सर्व वाडवडील अशिक्षित होते. आदिवासी असेल बिगर आदिवासी असेल कोणी असेल. हा फक्त जमिनीचा विषय फक्त आदिवासींचा नाही आहे. पालघर जिल्ह्यामधला प्रत्येक भूमिपुत्राचा आहे. प्रत्येक शेतकऱ्याचाच आहे. तो कोणत्याही समाजाचा असेल कोणत्याही जातीचा असेल त्यांचे पण विषय आपल्याकडे येतात. तर आता जे प्रकल्प गेले त्या प्रकल्पामध्ये कितीतरी शेतकऱ्यांची जागा गेली आणि पैसे कोणाला मिळाले? हे पूर्वीचे जमीनदार होते जे सुरतला राहतात त्याच्या खात्यावर पैसे गेले. मग आम्हाला पैसे का नाही? जमीन आमची याचे मूळ मालक आम्ही. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की आता मागचे कलेक्टर साहेब होते बोडके साहेब. अरे म्हणजे त्यांनी काय काम केलं काय नाही केलं त्यांचं भाग. पण याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता आणि सर्व तहसीलदारांना असे आदेश दिले होते की तुम्ही तलाठी आणि सर्कलला असे मेसेज द्या. त्या ग्रामपंचायतमध्ये असे कोणते शेतकरी आहेत की त्याच्या अजून 7 जागेवर नोंद झाली नाही त्याचे तुम्ही पंचनामा करा. ते पंचनामे काही भागामध्ये झाले. नंतर यांनी थांबवले का? तर या सरकारने यांना कधी दबाव दिला असेल का तर तुम्ही हे करू नका म्हणून त्यांनी थांबवले. म्हणून मी आता कलेक्टर मॅडमशी बोलताना बोललो का मागच्या कलेक्टर साहेबांनी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही चुकीचं पाऊल घेऊ नका की परत पंचनामे सुरू करा. त्या 7 जागेवर कधी नावा न्यायच्या त्यासाठी आमदार म्हणून मला जनतेने निवडून दिलेला आहे. तो सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करून 7 जागेवर कसं नाव आहे ते आम्ही करू. वसईच्या ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक आहेत. वसई आलेले आहेत तेही वनपट्ट्यामध्ये राहतात. त्यांची घरं तिथे झाली पाहिजेत.
सरकारचे फॉरेस्ट म्हणजे काय? म्हणजे आम्ही या पृथ्वीवर जन्म घेतला, आम्ही भारत देशामध्ये जन्म घेतला, आम्हाला राहण्यासाठी घराचा अधिकार नाही आहे का? घराचा अधिकार आहे आम्हाला. तुमचे कायदे ठेवा बाजूला, आम्हाला निवाऱ्याचा आमचा हक्क आहे तो आम्ही बनवणार. तुम्ही त्याचा कायदा बनवा आणि आम्हाला घर बनायला काढा दे. तर घराचे फॉर्म भरलेले आहेत ते पण आपण घेऊन जाऊ. हे सर्व मुद्दे आपण घेऊन जाणार आहोत. आणि म्हणून याच्यानंतर मी थोडक्यातच घेतो, पुन्हा भाषण आपण करूया. सर्व आपले पदाधिकारी भाषण करतील. परंतु आता शिष्टमंडळमध्ये जाण्यासाठी 50 लोकांना बोलवलेलं. याच्यामध्ये आपण तालुका सचिव, प्रत्येक तालुक्याचा तालुका सचिव आणि प्रत्येक तालुक्यातले विभाग सचिव, जे जे विभागाचे सेक्रेटरी असतील त्याच्या तालुक्यातले आपले 8 तालुके आहेत, 8 तालुक्यांचे 8 तालुका सचिव त्यांनी पुढे यायचं आहे. आणि त्या तालुक्यातील जेवढे विभाग आहेत त्या विभागाचे सचिव त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. त्याच्यामध्ये वेळ लावू नका, कुठे असतील त्यांनी लगेच क्विकली इकडे यायचं आहे. आता शिष्टमंडळामध्ये आम्ही जाणार आहोत, चर्चा करून येऊ. त्यानंतर चर्चेमध्ये आपल्या 12 मागण्या आहेत, त्या मागण्यांवर काही चर्चा होते. समाधानकारक चर्चा झाली तर ठीक, नाही तर मुंबई जायची तयारी आहे का? हो. बस आता काय पाहिजे नाही मला, बस. नाही तर रेल्वे रोको करण्याची पण तयारी आहे की ना आपली? हो. आम्हाला माहित आहे सर्व लाल बावट्याचे शिपाई आहेत. हा पक्ष नुसता नाही आहे, आमचा इतिहास आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, बिरसा मुंडा, तंटे भील, राघोजी भांगरे अशा अनेक लोकांचा आदर्श घेऊन काम करणारा आमचा पक्ष आहे. पण शांततेचा पण पाठीराखा आमचा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही अशा प्रकारची वागणूक देता ही योग्य नाही आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आमचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सर्व प्रकारची तयारी ठेवत आहोत. मुंबईला जायची पण तयारी ठेवू आणि रेल्वे रोको करण्याची पण तयारी ठेवू. मागण्या मान्य करायला तुम्हाला भाग पडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा आमचा लालबावटा आहे, ते आम्ही सांगतो. हा लाल झेंडा प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. हा एका व्यक्तीने पक्ष निर्माण केलेला नाही आहे, हा तुमचा आहे. तुमच्या हक्कासाठी हा लालबावटा तुमच्या खांद्यावर आहे. आणि म्हणून इथे तुम्हाला आम्ही बोलवलं म्हणून आले असं नाही. आपण प्रत्येकाचा प्रश्न घेऊन आलेलो आहोत आणि तो सुटल्याशिवाय इथून हलायचे नाही. ही शपथ इथे आपण घेतली पाहिजे आणि सर्व मागण्या मान्य करून नंतरच आपण पुढे जायचं आहे. धन्यवाद. काशी हातिवलेकर, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंगरे, यशवंत बुधर, चंदू धागडा, अमृत भावर, राणी दौडा, चंद्रकांत बोरखडा, सुनीता सिंगडा, संजय वंशा, हर्षल लोखंडे, राजेश दळवी, नंदू हाडळ, रामू बागी, विजय काटेला, सुरेश भोये, चंद्रकांत वरठा, मेरी रावते, मनोज वाडा, सुरेश वरठा, रामदास सुतार, रमेश बीज, अशोक काकवा, प्रकाश चौधरी, गणेश चुमाडा, विद्याधर हरवटे, दिलीप कोतरणे, विजय बोधले, राघू चिमडा, संतोष खटाळे, रामदास वळवी, गतू दुमाडा, मंगेश हाडळ, सुभाष बडवले, लक्ष्मण रावळ, शंभर चौगरकर, रमेश फुटे, गुलाब वाडिया, काही उपेंदर, चिंतामण रावळ. याच्या व्यतिरिक्त जिल्हा कमिटीच्या मेंबराचं कोणाचं नाव चुकून राहिलं असेल, विभाग कमिटीला कोणी राहिलं असेल तरी तर नावा पुकारून झालेत आणि तिकडे आतमध्ये गेलेत माणसं, जे मेन माणसं आहेत ती नावा पुकारे आणि गेलेत आतमध्ये. तर बघू आता तिकडनं काय उत्तर येते ते आपल्याला बघायला भेटेल पुढे. तर आपण आता उत्तराची वाट बघतो, सगळी माणसं आशेने वाट बघतात की तर काय येते तिकडनं सरकारकडून. तर तिकडे गेलेत. हा बघा माझ्या पाठीमागे अशा प्रकारे हे कार्यालय आहे. थोडं साईड. तर माझ्या पाठीमागे अशा प्रकारे हे कार्यालय आहे आणि या रस्त्यावरच्या आमची पब्लिक बसलेली आहे, आदिवासी माणसं. तर जो हा लाल बावटा आहे, आईला हातोडी ह्या लाल बावट्याकडून हा मोर्चा काढलेला आहे, आदिवासींचा लाल वायदल आहे. तर हे आता इथे येऊन कार्यालय येऊन ना धडक बसलेली आहे. तर आता बघू थोड्या टायमाने आपल्याला काय उत्तर भेटेल ते. माणसामध्ये जी मेन माणसं ती गेले त्याची नावा पुकारणी झालेली. तर बघू आता थोड्या टायमाने काय आपल्याला उत्तर भेटते ते तुम्ही कंटिन्यू बघा. फायनली आदिवासी लोकांची जी माग होती ती पूर्ण केलेली आहे सरकारने. आणि आता जे आदिवासीचा वनपटा होता तो जो नावावर जमीन नावावर करायची होती ती नावावर करून झाली. आता ज्याचं काम झालं ती माणसं चाललेत आता. तर 3 दिवस माणसाचा स्ट्रगल होता, तर जी मेहनत होती ती रंग घेऊन आली. फायनली आदिवासी माणसाला यश भेटलाय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर थँक्यू. आणि दुसरी माणसं
माणसं जातात दुसऱ्यांचे काम बाकी आहे तिथे अजून थांबलेले आहेत आणि त्यांचं पण काम होईल. तर आदिवासी माणसाचं जे आदिवासी परंपरा जी माणसाची मेहनत होती जी जवळपासून माणसं चालत आलेली आणि चारोटी ते मनोरपासून तर पालघरपर्यंत जी माणसं चालत आली ज्यांच्या माणसाची जी मेहनत होती ती रंग घेऊन आली फायनली. तर जी माणसाची जी अडचण होती जी आदिवासी जी सरकारकडे पुकारणी होती जी सरकारकडे माग होती ती पूर्ण केलेली आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि मला दिसत होती माणसं दुसरी जातात दुसरी येतात तर ज्यांची माग आहे आणि तिथे थांबलेली आहेत आणि दुसऱ्याची माग पूर्ण झाली ती जातात माणसं. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. त्याला फायनल भेटतो तुम्हाला मी असे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत राहील. तर माझ्या चॅनलचं नाव आहे रवींद्र ब्लॉग. तर एका नक्की बघा आणि माझे पूर्ण व्हिडिओ चेक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याला फायनल तुम्हाला मी असे तुमच्यासाठी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत राहील. त्याला फायनल भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.